आज आपल्याकडे एंगेजमेंट कुर्तीसाठी वर्क करायला आलेली होती आणि ही मेन्स वेअरमध्ये होती. तर यावरती आपण अशा प्रकारचं वर्क करून घेतलेलं आहे. जसं की कस्टमरची डिमांड होती त्या पद्धतीने आपण याच्यावरती वर्क करून घेतलेलं आहे. तर नमस्कार, मी डिझायनर सिमरन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे वर्क कसं कंप्लीट केलं ते शिकणार आहोत. आणि जशी कस्टमरची डिमांड होती त्या पद्धतीने आणि त्या कलरमध्ये आपण आणि त्या साईजमध्ये हे वर्क कंप्लीट करून घेतलेलं आहे. तर हे वर्क कसं कंप्लीट करायचं तर चला या व्हिडिओमध्ये आपण शिकूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे थोडंसं वर्क कंप्लीट करून घेतलेलं आहे. जसा की आपला नेकचा शेप होता आणि शोल्डरमध्ये थोडंसं वरती 1/2 इंच आपण स्टिचिंगसाठी डिस्टन्स सोडलेलं आहे. तर बाकीचं जे आपण मार्किंग करून घेतलेलं तर त्या मार्किंगमध्येच आपल्याला हे वर्क करायचं आहे. आता हे वर्क कसं करायचं ते मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आता या वर्कसाठी आपण इथे 2 कलरचे कटबीट स्मॉल साईजमध्ये घेतलेले आहेत आणि ते आपण मिक्स करून घेतलेले आहेत. मिक्स कशासाठी केलं का, कारण की आपल्याला दोन्ही कलरमध्ये रँडम वर्क करायचं आहे. त्यामुळे हे मी ते मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून निडल आपण फिल करू त्यावेळेला दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये किंवा मिक्स असे निडल फिलिंग होईल आणि स्टिच करतानाही मिक्स वर्क होईल. त्यासाठी मी इथे 2 कलरचे कट बीड्स आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत. आता ज्यावेळेला आपण सिंगल कलरमध्ये वर्क करतो त्यावेळेला असं करायची गरज नाही, किंवा ज्यावेळेला आपल्याकडे कोणता तरी पॅटर्न फिक्स असतो त्यावेळेलाही कलर बीड्स आपल्याला मिक्स करायची गरज नाही. पण इथे माझा पॅटर्न फिक्स नव्हता आणि दोन्ही कलरमध्ये आपल्याला मिक्स असं वर्क करायचं होतं, त्यामुळे मी इथे बीड्स मिक्स करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी इथे मिक्स करून घेतलेले आहेत. आता याचा रेशो मी 3:1 ठेवलेला आहे, कारण की आपल्याला कॉपर कलरमध्ये जास्त नको होतं, त्यामुळे मी इथे सिल्वर कलरचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे आणि कॉपरचं खूप कमी प्रमाण ठेवलेलं आहे. आता हे वर्क करायला जेवढं सोपं आहे तेवढंच हे टाईम टेकिंग प्रोसेस आहे. आता हे वर्क करायला खूप सोपं आहे, फक्त थोडासा टाईम जास्त लागतो करण्यासाठी, कारण की कटबीट्स आहेत आणि आपल्याला एक एक सिंगल अशी कटबीट्स आपल्याला स्टिच करत जायचं आहे आणि प्लेसही खूप कमी होता, फक्त आपल्याला वर्क जास्त करावं लागणार आहे. आता इथे मी वर्क कसं करते तर आपल्याला कोणता पॅटर्न फिक्स नसल्यामुळे इथे मी लहेरिया किंवा पाणीदार स्टिच म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये त्याला वॉटरफॉल स्टिच म्हणतात, त्या पॅटर्नमध्ये इथे मी स्टिच घेणार आहे. कारण की असिमेट्रिकल डिझाईन असल्यामुळे तिथे मी अशी स्टिच घेणार आहे. जर आपली पॅटर्न फिक्स असता किंवा लाईन्स वाईज आपले पॅटर्न्स असते तर मी इथे लाईन्स एका लाईनमध्ये स्टिच घेतली असते. पण इथे आपल्याला एक लाईन नको होती, आपल्याला असिमेट्रिक अशी डिझाईन हवी होती, म्हणजे थोडंसं क्रॉसमध्ये किंवा प्लस साईनमध्ये असे काहीतरी पॅटर्न्स इथे आपल्याला क्रिएट करायचे होते. त्यामुळे मी इथे लहेरियामध्ये किंवा वॉटरफॉल स्टिचमध्ये हे एक एक बीड घालत गेलेली आहे. आता इथे मी वॉटरफॉल स्टिच घातल्यामुळे इथे असिमेट्रिक पॅटर्न आपल्याला तयार झालेला आहे. जर मी इथे लाईन्समध्ये बीड्स इन्सर्ट करत गेली असती किंवा एका लाईनमध्ये पॅटर्न घेतले असते तर ती डिझाईन आपली लाईन वाईज दिसली असती किंवा एका लाईनमध्ये दिसली असते, म्हणजे सगळे कट बीड्स एका डायरेक्शनला आपले दिसले असते. पण इथे डायरेक्शन आणि डिझाईन आपली दोन्ही वेगळी आहे, त्यामुळे मी इथे लहेरिया किंवा वॉटरफॉल स्टिच घातलेली आहे. जसं की व्हिडिओत बघत आहात त्या पद्धतीने मी इथे वॉटरफॉल स्टिच घातलेली आहे, जेणेकरून आपला पॅटर्न लाईन वाईज दिसणार नाही, असिमेट्रिकल, आणि आपले बीड्स जे आहेत ते क्रिस क्रॉस दिसतील. तर अशा पद्धतीने इथे मी एंगेजमेंट मेन्स कुर्तीवरती वर्क पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आणि साईडला आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे, ती तुम्ही वर्क स्टार्ट करायच्या अगोदरही करू शकता किंवा वर्क कंप्लीट झाल्यानंतरही करू शकता. म्हणजे आपला जो पॅटर्न आहे किंवा आपली जी प्लॅकेटच्या बाजूला जी डिझाईन आहे ती एका स्ट्रेट लाईनमध्ये येईल. तर ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेलच की मी लाईन कशी घातलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आरी वर्क शिकायचं असेल किंवा अजून दुसऱ्या कोणत्या पॅटर्नमध्ये तुम्हाला वर्क करायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकताय किंवा इंस्टावरती डायरेक्ट DM करू शकताय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या पद्धतीची मोटिफ करून दाखवेन किंवा तशी मोटिफ तुम्हाला स्टिच करून दाखवेन. आणि जर तुम्ही बिगिनर्स असाल तर अशा पद्धतीचं ज्या वेळेला तुम्ही वर्क करता, म्हणजेच की आता इथं असिमेट्रिकल पॅटर्न आहे किंवा लहेरिया वॉटरफॉल स्टिचमध्ये तुम्हाला वर्क करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे. आणि जर कटबीडमध्ये जर तुम्ही वर्क करत असाल तर ॲज एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते की कटबीट ज्या वेळेला आपण इन्सर्ट करतो त्यावेळेला थ्रेड खूप जास्त तुटण्याची शक्यता असते, किंवा ज्या वेळेला आपण स्टिच घेतो त्यावेळेला थ्रेड आपला सारखा ब्रेक होतो. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आणि जेवढं तुम्ही
फ्री हँड हे वर्क करणार तेवढ्या कमी वेळात आणि जास्तीत जास्त तुमचं हे वर्क कंप्लीट होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आणि तसंच अजून काही डिझाईनसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मेन्स कुर्तीवरती आपण प्लॅकेटच्या साईडला अशा पद्धतीने वर्क कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता इथे मी वर्क कंप्लीट झाल्यानंतर ना आपल्या शेपसाठी मी इथे स्ट्रेट लाईन घातलेली आहे. तर तुम्ही ही लाईन सगळ्यात पहिल्यांदाही घालू शकता किंवा माझ्यासारखं वर्क कंप्लीट झाल्यानंतरही तुम्ही घालू शकता. पण माझ्या मते जर तुम्ही वर्क कंप्लीट करायच्या अगोदर जर एक लाईन घातली तर हे वर्क करायला खूप सोपं पडेल आणि गॅप जास्त राहणार नाही डिझाईनमध्ये आणि त्यानुसार तुम्ही वर्क करू शकाल. तर अशा पद्धतीने आपण मेन्सवेअरच्या कुर्तीवरती हे वर्क कंप्लीट करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीचं वर्क तुम्ही वुमन्सवरती किंवा ब्लाऊजवरती करू शकता. आता बघू शकता तुम्ही बॅक साईडला जशी की आपली फ्रंट साईडला डिझाईन नीट अँड क्लीन झालेली आहे आणि अनइवन टेक्स्चर कुठेही आलेलं नाही. तसंच बॅक साईडलाही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये वर्क आहे आपलं आणि थ्रेड खूप कमी ठिकाणी ब्रेक झालेला आहे. तर अशा पद्धतीचं जर तुम्हाला वर्क शिकायचं असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, कारण की ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि तुम्ही नवीन वर्क शिकू शकाल. तर अशा पद्धतीने इथे आपलं वर्क कंप्लीट झालेलं आहे आणि कुठेही अनइवन टेक्स्चर आपल्याला बघायला मिळणार नाही. नीट अँड क्लीन आणि फिनिशिंगमध्ये हे आपल्याला वर्क करून मिळणार आहे. तर अशाच पद्धतीच्या वर्कसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.